वेलकम टू द मॅरेथॉन माइंडसेट्स. मॅरेथॉन असो किंवा कुठलाही खेळ म्हटलं की दुखापत आली, खेळ म्हटलं की अपघात आला की दुखापत आली, आणि दुखापत झाल्यानंतर उपाय काय, तर याला एक सुंदर उत्तर आहे फिजिओथेरपी. द सब्जेक्ट टुडे इज फिजिओथेरपी अँड टू डिस्कस दिस टॉपिक विथ अस वी हॅव डॉक्टर अपूर्वा शिंपी. नमस्कार सर. नमस्ते सर. या आजच्या एपिसोडमध्ये मॅरेथॉन माइंडसेट्समध्ये आपलं स्वागत आहे. मला इकडे बोलवल्याबद्दल धन्यवाद. आय एम रिअली प्रिव्हिलेज टू बी हिअर फॉर दिस इव्हेंट टुडे. राईट सर. टू बिगिन विथ, Dr. Shimpi, I wanted to know how has physiotherapy evolved with context to marathon over the last one decade? एका 10 वर्षामध्ये फिजिओथेरपीमध्ये कसा फरक झालेला, म्हणजे कशी बदलली आहे मॅरेथॉन संदर्भात? ओके. अगोदरच्या काळामध्ये जेव्हा फिजिओथेरपी डोमेन दिला जायचा, अगेन अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स वॉज गिवन टू असेसमेंट, पेशंटची तपासणी करणं, त्याला जे काही इंजुरीज आहेत ते पॅटर्न गोळा करणं. पण आता टेक्नॉलॉजीचा फार उपयोग होतोय, म्हणजे टेक्नॉलॉजी हॅज ॲडव्हान्स्ड अ लॉट, आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून खास करून रनिंग ॲनालिसिस, मूवमेंट ॲनालिसिस, आजकाल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की वेअरेबल टेक्नॉलॉजीज आणि सेन्सर्स पण आलेले आहेत. तर ह्या सगळ्यांचा वापर करून आपण अचूकपणे ॲक्च्युली की कोणाला कुठे काय इश्यूज आहेत, बायोमेकॅनिकली काय प्रॉब्लेम्स आहे ह्याचा ॲनालिसिस करून त्या दृष्टीने आपण त्याला इव्हॅल्युएट करून सांगू शकतो. त्यामुळे इन द लास्ट डेकेड टेक्नॉलॉजी हॅज रिअली हेल्प्ड अस अ लॉट. आपलं हे जे काही इव्हॅल्युएशन झालं आहे ते फार सुंदर प्रकारे झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे जस्ट पोस्ट मॅरेथॉन ट्रीटमेंटच नव्हे तर इंजुरी किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्टमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी रोल केला जातो. आपण इंजुरी किंवा दुखापतीबद्दल बोलत आहोत, तर मॅरेथॉनमध्ये अशा कुठल्या दुखापती होऊ शकतात आणि त्या कशा टाळता येईल? व्हॉट आर दी कॉमन इंजुरीज यू सी इन मॅरेथॉन अँड हाऊ कॅन फिजिओथेरपी हेल्प? ओके. फ्रॉम अ फिजिओथेरपिस्ट पर्स्पेक्टिव्ह आम्ही बऱ्याचशा गोष्टी बघतो, जसं पुल्ड मसल्स असतात, फटीग इंजुरीज असतात, किंवा शिन स्प्लिंट्स कॉमन आहेत. बऱ्याचशा आजकाल ॲथलीट्सना फ्लॅट फूट वगैरे आहे, त्यामुळे प्लांटर फेशियायटिस किंवा प्लांटर फेशिया इंजुरी, काफ मसल स्ट्रेच, एक्झॉशन इंजुरीज, अशा बऱ्याचशा इंजुरीज आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यांच्या प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट्समध्ये, म्हणजे फ्रॉम अ फिजिओथेरपिस्ट पर्स्पेक्टिव्ह त्यांच्यामध्ये इंजुरी प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा इंजुरी झाल्यानंतर फिजिओथेरपीचा प्रायमरी रोल त्या कंटेक्समध्ये निर्माण होतो. तुम्ही प्रिव्हेंशनबद्दल बोलात, दुखापती टाळण्यासाठी व्हॉट स्पेसिफिक मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट इंजुरी? काय करता येईल की जेणेकरून दुखापतच होणार नाही? ओके. सो ह्या प्रश्नाला दोन पार्ट्समध्ये आपल्याला सांगता येईल. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट फ्रॉम द ॲथलीट पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि दुसरा आहे प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट फ्रॉम द हेल्थ केअर प्रोव्हायडर पॉईंट ऑफ व्ह्यू. ॲथलीट पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये ॲप्रोप्रिएट वॉर्मअप आणि प्रिपेअर्डनेस हा फार महत्त्वाचा होतो. बऱ्याचदा काय होतं की काही ॲथलीट्स आहेत हे वीकेंड रनर्स आम्ही म्हणतो की मोजक्या काळासाठी फक्त ते त्यांचा परफॉर्मन्स देतात. पण एक महत्त्वाचं आहे की वेन यू आर पार्टिसिपेटिंग इन अ प्रोफेशनल इव्हेंट लाईक अ मॅरेथॉन, तुमचं प्रिपरेशन हे वर्षभर व्हायला पाहिजे. त्याच्याचमध्ये रेग्युलर स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज, कंडिशनिंग एक्सरसाइज, ह्या सगळ्या गोष्टींवरती, इवन प्लायोमेट्रिक एक्सरसाइज ज्याच्यामुळे मसलला पॉवर ट्रेनिंगसाठी आपल्याला वर्कआउट करता येतं, ह्या सगळ्या गोष्टी होणं फार महत्त्वाचं असतं. फ्रॉम अ हेल्थकेअर प्रोव्हायडर पॉईंट ऑफ व्ह्यू, जसं लाईक फॉर एक्झाम्पल मी फिजिओथेरपीचं जर उदाहरण दिलं, तर फिजिओथेरपिस्ट हा जेव्हा मॅरेथॉन रनर बरोबर इन्व्हॉल्ड असतो तेव्हा त्यांना काही प्री एक्झिस्टिंग इंजुरीज आहेत का, ते इंजुरीज कॅरी फॉरवर्ड करता आहेत का, त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट दिलं गेलेलं आहे, आणि ते आता त्यांना किती त्याच्यामध्ये ही हॅज इम्प्रोवाइज्ड, वेदर ही शुड कंटिन्यू विथ दॅट पर्टिक्युलर डोमेन, हे असेस करणं. जर त्यांना, बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम्स वी हॅव ॲथलीट्स जे एन्थुझियास्टिक असतात, बरोबर, ज्यांना कंटिन्यू करायचं असतं, मग अशा ह्याच्यामध्ये त्यांना किती करू शकतात, म्हणजे कॅन ही गो फॉर द एंटायर मॅरेथॉन, कॅन ही गो फॉर द हाफ मॅरेथॉन, कॅन ही गो फॉर 10 किलोमीटर, हे असेस करणं. त्यांना त्याच्यामध्ये ट्रेन करणं, कंडिशन करणं, त्यांना ग्रीन देणं, वेदर दे कॅन गो, ह्या सगळ्या गोष्टी फिजिओला किंवा हेल्थकेअर प्रोव्हायडरला सुद्धा कराव्या लागतात. त्यामुळे इट इज अ टीम वर्क वेअर बोथ द ॲथलीट ॲज वेल ॲज द हेल्थकेअर प्रोव्हायडरनी एकत्र येऊन योग्य प्रकारे हे करणं महत्त्वाचं ठरतं. अच्छा, म्हणजे स्पर्धा होण्यापूर्वी त्या स्पर्धेची साधारणतः आकलन, त्या स्पर्धेचे अंदाज अगोदर फिजिओथेरपिस्ट आणि धावपटू दोन्ही घेतात, म्हणजे द रेस असेसमेंट इज टू बी डन बोथ बाय द फिजिओथेरपिस्ट अँड द रनर? ॲब्सोल्युटली सर. कारण काय होतं, बऱ्याचदा फिजिओ हा कुठल्या मेजर इव्हेंट्समध्ये ॲट द टाइम ऑफ इव्हेंट येतो, आणि जेव्हा तो त्या धावपटूला बघतो तेव्हा त्यांना काही इंजुरीज झालेले असतात. बरेचसे येतात, आता बरेचसे असे आहेत जे मिलिटरीमधले आहेत, आर्मीमधले आहेत, ते त्याच्यात पार्टिसिपेट करत आहेत. काही एल्डरली आहेत, काही जस्ट वीकेंड रनर्स आहेत. प्रत्येकामध्ये होणाऱ्या इंजुरीज वेगळ्या आहेत.
आजकाल असंही एक फॅड आलेलं आहे की देर आय ॲक्च्युली नो सर्टन पीपल जे मारेथॉन्स दिसतील महाराष्ट्रात, पुण्यात आहे, मुंबईत आहे, नागपूरला आहे, कुठे आहे, सगळीकडे ते पार्टिसिपेट करतात आणि दे ॲक्च्युली गेट ओव्हरवर्क. त्यामुळे इफ अ फिजिओथेरपिस्ट नोज द ट्रेंड ऑफ अ पर्सन हु इज पार्टिसिपेटिंग, तर इंजुरी प्रिव्हेन्शन हे जास्त सोपं होतं ॲज अगेन्स्ट हे झाल्यानंतर, इव्हेंट झाल्यानंतर त्यांना बघणं. जेव्हा इथे डिफिकल्ट होतं, कारण तेव्हा तुम्ही प्रिव्हेंट काही नाही करू शकत, बरोबर, पण त्यावेळेला तुम्हाला त्याला त्या सिनारिओमध्ये असेस करून त्याला ट्रीट करावं लागतं इन द गिव्हन अमाऊंट ऑफ टाइम. करेक्ट. त्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. त्यामुळे इफ प्रिव्हेन्शनमध्ये जर इन्व्हॉल्वमेंट झाली ॲज अ फिजिओथेरपिस्ट, तर त्याचा त्या ॲथलीटवर, त्या खेळाडूवरती अजून चांगला परिणाम होतो ॲज अगेन्स्ट ओनली ॲट द स्टेज ऑफ रिहॅब. In continuation with this subject, I would like to ask you, can or should a physiotherapist be involved in deciding the training program for a marathon runner? म्हणजे एखाद्या मॅरेथॉन धावपटूच्या त्याची जी कसरत आहे, त्याचा जो व्यायाम आहे, तो ठरवण्यामध्ये सुद्धा फिजिओथेरपिस्टचा सहभाग असू शकतो का? हा प्रश्न ॲक्च्युली फार महत्त्वाचा आहे, कारण आपल्याकडे कोच हा त्या पेशंटसाठी, त्या ॲथलीटसाठी त्याचा मायबाप असतो. अगदी सर्वा. आणि त्यांनी हे सगळं डिसाईड करणं हे आवश्यक आहे. पण ह्याच्याच बरोबर एव्हरी इव्हेंट इज अ टीम इव्हेंट. जरी आपण मॅरेथॉनमध्ये इंडिव्हिज्युअल रनर जरी म्हटलं असलो, तरी त्या रनर बरोबर, त्या धावपटू बरोबर त्याचा कोच, त्याचा फिजिओथेरपिस्ट, त्याचा कंडिशनल ट्रेनर, त्याच्याबरोबर त्याचं बाकीचे जे पर्सनल इन्व्हॉल्ड असतात, हे सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे तेवढंच महत्त्वाचं ठरतं. आणि त्यामुळेच माझं हे प्रामाणिक म्हणणं आहे की as a physiotherapist, we should be involved in the training and coaching of an athlete along with the coach also, rather than a later isolated. म्हणजे दुर्दैव असं आहे की जर खेळाडूला काही इंजुरी, दुखापत झालं, त्याच वेळेला फिजिओ हा फील्डमध्ये येतो किंवा त्याच वेळेला ते इन्व्हॉल्व्ह होतो. असं न करता प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्टमध्ये सुद्धा जर इन्व्हॉल्व्ह केलं गेलं, तर त्याचा आउटकम आहे हा आपल्या खेळाडूंसाठी अजून चांगला निर्माण होऊ शकतो. बरं, तर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली समजा, तर ती दुखापत, त्या दुखापतीचा अभ्यास करण्यासाठी काही तंत्र, काही आयुधं वापरली जातात का? म्हणजे आर देअर एनी टूल्स, टेक्निक्स यूज टू आयडेंटिफाय एन इंजुरी इन अ मॅरेथॉनर? आता सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही जर म्हटलं, म्हणजे क्रूडली साधारण आपण जेव्हा म्हणतोय की रुटीन क्लिनिकल सिनारिओमध्ये, तर आपल्या साध्या मोबाईल कॅमेरामधनं सुद्धा आजकाल स्लो मोशन अनालिसिस केलं जाऊ शकतं, ज्याच्यामध्ये आम्ही धावपटूला पुढच्या डायरेक्शनमधनं आणि साईडने दोघेकडनं बघतो. ह्यामध्ये आपल्याला कळतं की त्याची प्लेसमेंट कशी आहे, त्याची बॉडी अलाइनमेंट कशी आहे, म्हणजे नेमकी दुखापत कशी झाली, कशा प्रकारे झाली, किंवा तो पळण्याचं त्याची टेक्निक काय, म्हणजे दुखापत व्हायच्या अगोदर सुद्धा त्याची टेक्निक काय होती, त्याचा फूट प्लेसमेंट कसा पडतो आहे, त्याचा कॉन्टॅक्ट होताना, कारण बरेचसे ॲथलीट हे टो रनर्स असतात, तो हील पण देतोय का, त्याचा वेट बेरिंग किंवा इम्पॅक्ट कसा येतोय, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघितलं जातं. आताची टेक्नॉलॉजीमध्ये अलॉंग विथ जस्ट कॅमेराज देर आर इन्फ्रारेड मोशन सेन्सर्स, ज्याच्यामध्ये वेन अ पर्सन इज वॉकिंग किंवा रनिंग, त्याच्या ॲक्च्युअल जॉईंट अनालिसिस किंवा अँगल्स मेजरमेंट सुद्धा करता येतात. आणि टुडे विथ द एरा ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जेव्हा पर्सनकडे, आपल्याकडे आता वेरेबल टेक्नॉलॉजीज किंवा टेक्निक्स सुद्धा आल्या आहेत, तेव्हा इन रिअल लाईफ, म्हणजे नॉट जस्ट इन युअर लॅब, पण ॲक्च्युअली पळताना सुद्धा त्यांनी कसे काउंट्स घेतले, कशा प्रकारे त्याचा जॉईंट प्लेसमेंट झाली, किती फोर्सेस आले, हे सगळं सुद्धा आपल्याला आजकाल मेजर करता येतं. ऑल्दो आय ॲग्री दॅट दिस टेक्नॉलॉजी इज करंटली काइंड ऑफ एक्सपेन्सिव्ह, आणि आपल्यासारख्या प्रोग्रेसिव्ह कंट्रीला ते पूर्णपणे अडॅप्ट करणं किंवा खेळाडूंना सुद्धा त्याचं युटिलायझेशन करणं जरा कठीण आहे. पण ह्याच्यातल्या काही गोष्टी पॉसिबल आहेत, आणि विथ अ वेल ट्रेन्ड फिजिओथेरपिस्ट इट इज डेफिनेटली पॉसिबल टू युटिलाइज दिस. म्हणजे धावण्याच्या पद्धतीवरनं दुखापत होऊ शकते याचा अंदाज आधी होऊ शकतो. ॲब्सोल्युटली. यातच मला असं विचारायचं आहे की हाऊ कॅन अर्ली डायग्नोसिस इन्फ्लुएन्स द रिकव्हरी प्रोसेस इन द मॅरेथॉनर? ओके, ॲक्च्युली दिस इज अ व्हेरी गुड अँड इंटरेस्टिंग क्वेश्चन. वेन वी आर टॉकिंग फ्रॉम अ डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू, खेळाडूंमध्ये फिजिओथेरपिस्टचं जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे हे ऑब्झर्वेशन फॅक्टरमध्ये फार महत्त्वाचं येतं. याचाच अर्थ की त्यांना ते क्रीडा करताना, ते पळताना, धावताना त्यांना ते बघणं, ऑब्झर्व करण्यामध्ये सुद्धा कुठे चुका होतात हे मेजर करता येतं. मी मगाशी जसं म्हटलं की मोस्ट ऑफ द आउटकम इज वेन वी सी एन ॲथलीट ज्याला दुखापत ऑलरेडी झाली, की त्यांनी तो इव्हेंट कम्प्लीट केलेला आहे आणि ही इज लँडिंग विथ अ प्रॉब्लेम.
प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्टमध्ये त्याला कंट्रोल करता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा ॲथलीटला फ्लॅटफूट असू शकतो किंवा आर्च अलाइनमेंट ही योग्य नसू शकते, तर त्याला कुठले ऑर्थोटिक्स वापरले पाहिजेत, त्याचं जे पळतानाचे प्रेशर्स कसे येतात, त्याला जर सपोज फॉर एक्झाम्पल गुडघ्यावरती इन्क्रीज स्ट्रेसेस येत असेल तर त्याला टेपिंग करणं, ब्रेसिंग करणं, स्प्लिंटिंग करणं, हे सुद्धा पार्टचा विचार करता येतो. ऑल्दो ॲट टाइम्स अन ॲथलीट इज नॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ ब्रेसिंग किंवा स्प्लिंटिंग, पण आजकाल टेप इज अ व्हेरी गुड ऑप्शन जिथे आपण बऱ्यापैकी मस्क्युलर अलाइनमेंट करून त्याला परफॉर्मन्सला एनहान्स करू शकतो, ज्याचा नेट आउटकम इंजुरीवरती होतो, प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरीवरती होतो. या प्रकारच्या ज्या दुखापती असतात ह्या जास्त करून स्नायूशी संबंधित असतात, मस्क्युलोस्केलेटल असतात. तर ह्याच्यामध्ये फरक कसा पडतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या दुखापती असतात आणि ह्याचा फिजिओथेरपीमध्ये कसा त्याच्यात फरक केला जातो? जसं तुम्ही म्हणालात तसं की सॉफ्ट टिश्यू इंजुरी आपण ज्याला म्हणतो, ह्या मॅक्सिमम आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये स्नायू म्हणजे मसल्स आहेत, लिगामेंट्स आहेत, बरसे आपण म्हणतो ज्या कुरशा किंवा उशा गाद्यांच्या ते असतात. बरसे बऱ्याचदा सूज येते त्यांना. पण रेअरली रनर्समध्ये बोनी इंजुरी सुद्धा आपल्याला मिळतात. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण अनट्रेंड ॲथलीट असतो किंवा तो प्लेन सरफेसवर न करता स्लोपवरती रनिंग करतो किंवा हार्ड सरफेस रनिंग करतो, आजकाल बेअरफूट रनिंग इज बिकम व्हेरी कॉमन, तर अशा वेळेला शिन स्प्लिंट किंवा स्ट्रेस फ्रॅक्चर्स हे सुद्धा कॉमन झालेले आहेत. ते स्ट्रेस फ्रॅक्चर आपल्या टिबिया म्हणजे पायाच्या हाडाला किंवा इवन आपल्या पायामध्ये जी छोटी छोटी हाडं असतात त्यांना सुद्धा हे स्ट्रेस फ्रॅक्चर्स मिळतात. त्यामुळे भले सॉफ्ट टिश्यूज आर सीन इन 80 to 90% ऑफ द ॲथलीट्स, पण एक साधारण 15% ॲथलीट्समध्ये सुद्धा वी हॅव सीन बोनी इंजुरीज ऑल्सो. आणि ह्याचा प्रॉब्लेम हाच आहे की ओव्हर ॲक्टिव्हिटी आणि लॅक ऑफ रिकव्हरी या दोन्ही गोष्टी ह्याच्यासाठी कारणीभूत ठरतात. आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर मला आठवतं मी स्वतः जेव्हा धावत होतो तेव्हा माझे कोच माझ्याकडनं स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही व्यायाम करून घ्यायचे, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह इंजुरीज. तर याला आता कंडिशनिंग असं म्हणतात. तर या कुठल्या प्रकारचे व्यायाम, व्हॉट आर दी एक्सरसाइजेस कंडिशनिंग? ओके, एक होतं जस्ट प्री वर्कआउट किंवा तुम्ही आता धावणार आहात, मॅरेथॉन करणार आहात त्याच्या जस्ट अगोदरचे, ज्याच्यामध्ये खास करून वॉर्मअपमध्ये मसल स्ट्रेचिंग, बेसिक अमाऊंट ऑफ जॉईंट मोबिलिटी हे फार महत्त्वाचे असतात. कारण तुम्ही जेव्हा धावणार आहात तेव्हा तुमच्या स्नायू त्याच्यासाठी प्रिपेअर्ड हवा. पण हे करायच्या अगोदर म्हणजे सपोज मला आता डिसेंबरमध्ये धावायचं आहे, तर लेट्स से फ्रॉम ऑगस्ट आय शुड बी इन्वॉल्ड इन प्लायोमेट्रिक ट्रेनिंग. प्लायोमेट्रिक ट्रेनिंगमध्ये आपण जसं जम्पिंग करतो किंवा रनिंगचा सम पार्ट त्याच्यात करतो. त्याच्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये सुद्धा इट कॅन बी क्लोज चेन, म्हणजे आपण जसं स्क्वॉट्स किंवा लंजेस, साईड लंजेस करू शकतो किंवा ओपन चेन म्हणजे जसं आपण जिममध्ये जाऊन वर्कआउट करू शकतो. कारण स्नायूमध्ये जेवढं ताकद चांगली आहे तेवढंच त्याचा आउटपुटसुद्धा चांगला मिळतो. त्याचबरोबर एन्ड्युरन्स बेस्ड ट्रेनिंग, कारण धावण्यासाठी आपल्या स्नायूंना न थकता तेवढ्या काळासाठी त्यांना कंटिन्यू ठेवावं लागतं, तर त्याच्यासाठी स्नायूंना आपल्याला ट्रेन करावं लागतं. सो एन्ड्युरन्स बेस्ड ट्रेनिंग म्हणजेच मॅरेथॉनला सपोज तुम्ही पळणार असाल, लेट्स से 42 किलोमीटर आपण पळणार आहोत, तर यू कॅन स्टार्ट विथ लेट्स से 5 किलोमीटर, 7 किलोमीटर्स, 10 किलोमीटर, 12 असे हळूहळू प्रोग्रेसिव्ह करत आपण तो टार्गेट अचीव्ह करतो की ज्या वेळेला आपण मॅरेथॉनमध्ये वी आर फुल्ली कंडिशन्ड अँड प्रिपेअर्ड आवर बॉडी. तर ह्या तरी बेसिक गोष्टी आपल्याला, आणि त्याचबरोबर स्ट्रेचिंग किंवा फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग हे सुद्धा महत्त्वाचे ठरतात. तुम्ही आता एन्ड्युरन्सबद्दल बोलात, पण धावपटू जेव्हा धावतो त्याला जिंकायचं असतं, म्हणजे परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो. तर या दोन्ही गोष्टीमध्ये परफॉर्मन्स आणि एन्ड्युरन्स याच्यामध्ये फिजिओथेरपीचा कसा सहभाग होतो? हाऊ डज फिजिओथेरपी कॉन्ट्रीब्यूट इन परफॉर्मन्स अँड एन्ड्युरन्स? ओके, सी ॲट द एंड ऑफ द डे परफॉर्मन्स विल ऑलवेज व्हेरी टू द पर्सन हू इज डुईंग द ॲक्टिव्हिटी. म्हणजे प्रत्येकामधली कॅपॅसिटी ही वेगळी वेगळी असते. ती ओळखून त्यानुसार फिजिओला त्याला ट्रेन करावं लागतं किंवा पुश करावं लागतं. बऱ्याचदा ॲज अन ॲथलीट दे डोंट ओप अप किंवा गिव्ह टू देअर 100%. मग त्याला त्या लेवलला पुश करणं, त्याला डेडिकेटेड टार्गेट्स देणं, त्या टार्गेट्समध्ये त्याचा परफॉर्मन्स बघणं, हे सगळ्या गोष्टी फिजिओला त्याला ट्रेन कराव्या लागतात. आता ह्यासाठी तुमच्याकडे जर इक्विपमेंट, आम्ही बऱ्याचदा काय करतो की नॉट नेसेसरी एव्हरी टाइम वी आर इन्वॉल्ड विथ ट्रेनिंग किंवा रनिंग, कधी कधी सायकलिंगचा वापर केला जातो. सायकलिंगचा एक ॲडव्हान्टेज हा होतो, म्हणजे इट कॅन बी सायकलिंग इन अ क्लोज सेटअप लाईक अ जिम किंवा ओपन सायकलिंगसुद्धा, की तुम्ही जॉईंट्सवर तेवढा लोड न देता तुम्ही कंटिन्युअसली त्या ॲक्टिव्हिटी करता आहात ज्याच्याकडून तुमचा हृदय आणि फुफ्फुस यांना तो ट्रेनिंग मिळतोय. सो युअर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम इज गेटिंग ट्रेन्ड बट विदाउट पुटिंग द अनड्यू इफेक्ट ऑन युअर जॉईंट्स.
तो असे ऑल्टरनेटिव्ह टेक्निकसुद्धा वापरता येतात ज्याच्याकरून आपल्याला त्यांना ट्रेन करता येतं. मॅरेथॉन रनर्समध्ये जास्त नाही वापरलं जात, पण अपर लिम एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा वापरल्या जातात फॉर रनिंग किंवा कोचिंग. खरं तर या सगळ्या गोष्टी जशा धावताना काळजी घेतली पाहिजे, तसंच व्यायाम करताना किंवा कसरत करताना, ट्रेनिंग करताना सुद्धा या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सो कॅन यू डिस्कस द रोल ऑफ मसल रिकव्हरी अँड कंडिशनिंग ड्युरिंग ट्रेनिंग प्रोग्राम? ओके. आता आपण जेव्हा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बघतो किंवा विचार करतो, तेव्हा जेव्हा आपण एक परफॉर्मन्स दिला असतो, एक ॲक्टिव्हिटी केली असते, रनिंग असतं, जे काय असतं, तेव्हा जसं आपण मगाशी म्हणताना वॉर्मअपचं इम्पॉर्टन्स म्हटलं, तसाच कूलडाऊन आणि रिकव्हरीसुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरते. आता आपण जेव्हा कूलडाऊनचा विचार करू तेव्हा बऱ्याचदा रिकव्हरी एरिया केला जातो ॲथलीटसाठी, जसं आपण आयसिंग करतो किंवा आईस बाथ्स त्यांना तयार करतो. त्याच्याचबरोबर ॲथलीट्सने त्या मसलला ओव्हर परफॉर्म केलेलं असतं, त्यामुळे त्यांना त्याचं स्ट्रेचिंग केलं जातं. त्या स्ट्रेचिंगवरती त्याला मसल एलॉंगेशनवरती केलं जातं. मग ह्याच्यामध्ये ॲज अ फिजिओथेरपिस्ट वी आर इन्वॉल्ड विथ गिविंग हिम मसल स्ट्रेचेस, मसल रिलॅक्सेशन्स, फोम रोलिंग, ज्याच्याकडून कधी कधी ते मसल जे टाईट झाले असतात त्यांना आपण एलॉंगेट करतो. आणि बेसिक अदर फॉर्म्स ऑफ रिकव्हरी कधी लाईक ब्रीदिंग वगैरे. अर्थात ब्रीदिंग इज नॉट अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ॲट दॅट स्टेज, कारण तो ऑलरेडी हायपर व्हेंटिलेशनमध्ये असतो. त्यामुळे त्याला गेटिंग बॅक टू दॅट रिदम विल टेक सम अमाऊंट ऑफ टाईम. पण ह्या बाकीच्या ज्या मसल कूलिंग किंवा कूलडाऊन ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या फार महत्त्वाच्या असतात. आता आपण थोडंसं उपचाराकडे जाऊयात, की मॅरेथॉनमध्ये किंवा एका धावपटूच्या वेगवेगळ्या दुखापती होऊ शकतात. त्याच्यासाठी फिजिओथेरपीमधले नेमके उपचार काय आहेत? व्हॉट आर दी स्पेसिफिक फिजिओथेरपी ट्रीटमेंट्स फॉर डिफरंट इंजुरीज ड्युरिंग मॅरेथॉन अँड बेसिकली व्हॉट आर दीज इंजुरीज पॉसिबल? ओके. मगाशी आपण जसं बोललो तसं आपल्याकडे बरेचसे इंजुरीज दिसतात, जसं आपण शिनस्प्लिंट्स म्हणतो किंवा स्ट्रेस फ्रॅक्चर्स म्हणतो, प्लांटार फेशिया इन्फ्लेमेशन वगैरे म्हणतो. ह्याच्यामध्ये फिजिओथेरपीचा बऱ्यापैकी रोल असतो. आपण इलेक्ट्रोथेरपीमध्ये काही इक्विपमेंट्स आहेत, जसं अल्ट्रासाऊंड आहे, जे तुमच्या स्नायूंचं जर स्वेलिंग असतं, दुखापत असतं, त्याला रिड्यूस करायला मदत करतं. त्याच्यानंतर टेन्स युनिट आहे, जे तुमच्या पेन फॅक्टरला कंट्रोल करायला मदत करतं. अजून काही इक्विपमेंट्स आजकाल, म्हणजे आता ड्राय निडलिंगपासून बरेचसे काय टेक्निक्स, मी मगाशी टेपिंग टेक्निक्सचं म्हणालो, की जे तुमच्या मसलला सपोर्ट देतं. इट्स काइंड ऑफ अ लॅटरल सपोर्ट सिस्टम टू युअर मसल. पण ह्या सगळ्यांबरोबरच रिकव्हरी फेजमध्ये कंटिन्यूइंग विथ द ॲक्टिव्हिटी पण रिड्युसिंग द इंटेन्सिटी हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असं. कारण लाईक फॉर एक्झाम्पल प्लांटर फेशायटिस झाला किंवा स्ट्रेस फ्रॅक्चर झाला, तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपण त्यांना पूर्ण ॲक्टिव्हिटी बंद नाही करायला सांगू शकत, तर द ॲक्टिव्हिटी इंटेन्सिटी हॅज टू बी रिड्यूस बाय अराउंड 25%. याचाच अर्थ आहे की तुम्ही 10 किलोमीटर पळत असाल तर 7 ते 7.5 किलोमीटर पळा. तुम्ही जर 5 किलोमीटर पळत असाल तर त्याचा प्रपोर्शनेटली रिड्यूस करा, विच रिड्युसेस द लोड. जर त्या लेवल किंवा इंटेन्सिटी ऑफ इंजुरी जास्त असेल तर मग 25%च्या ऐवजी 50% रिडक्शन ऑफ ॲक्टिव्हिटी करावं लागते. पण कंप्लीट सिझेशन किंवा स्टॉपेज ऑफ ॲक्टिव्हिटी ही कधीच रेकमेंडेड नसते. कारण फॉर एन ॲथलीट डुईंग दॅट मुवमेंट किंवा ॲक्टिव्हिटीमध्येच त्याचं जे काही रिजनरेशन किंवा रिकव्हरी जे आहे हे बोथ आर ऑनगोईंग ॲट द सेम कॉन्करंट अमाऊंट ऑफ टाईम. त्यामुळे रिकव्हरीमध्ये कंटिन्युएशन ऑफ एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी, रिलॅक्सेशन, लेंथनिंग ऑफ मसल्स आणि रिडक्शन ऑफ ट्रेनिंग इंटेन्सिटी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. So as far as recovery is concerned, rehabilitation is also important for the injured marathoner. How does physiotherapy contribute towards that? म्हणजे एखादा जर धावपटू त्याला दुखापत झाली असेल तर त्याला पुनर्स्थापित करण्यासाठी फिजिओथेरपीचा उपयोग कसा होऊ शकतो? ओके. ज्या वेळेला आपण एखाद्या ॲथलीटला रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात म्हणतोय, म्हणजे मगाशी आपण प्रिव्हेन्शनमध्ये म्हटलं होतं, पण व्हॉट इफ समबडी ऑलरेडी हॅज अन इंजुरी, त्याला ऑलरेडी काहीतरी दुखापत झालेली आहे. फेज 1 येतो की ज्याच्यात आपण त्याची इंजुरीज आणि त्याच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण क्युअर करतो. पहिल्यांदा इट कॅन बी अंडर सुपरविजन, हळूहळू इट कॅन बी विथ लिमिटेड अमाऊंट ऑफ सुपरविजन आणि नंतर कंटिन्युएशन ऑफ द ॲक्टिव्हिटी अलॉंग विथ पेसिंग. आता जसे आपल्याकडे आता टेक्नॉलॉजी सपोज वाढल्या आहेत तर आपण त्याच्या ॲक्टिव्हिटीज मेजर करू शकतो. आजकाल आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा ट्रॅकिंग्स आलेले आहेत की साधारण किती पळला, काय डिस्टन्स कव्हर केलं वगैरे हे मेजर करता येतं. वेरेबल टेक्नॉलॉजीमध्ये त्याने ॲक्च्युली पळताना कसं झालं आणि त्याच्यामध्ये त्याचे स्टेप्स, मुवमेंट्स, मोशन्स कसे होते हे मेजर करता येतं. ह्याच्यामुळे त्या ॲथलीटला आपण एक अंदाज देऊन एक व्यवस्थित ट्रेनिंग देऊ शकतो की तुम्हाला किती ॲक्टिव्हिटी विदाऊट एनी रिस्क ऑफ फर्दर इंजुरीज करायचे आहेत. मग मला ह्याच्यात ग्रॅज्युअल प्रोग्रेशन करता येतं. जसं मी मगाशी एक क्रूड उदाहरण देतो की एखाद्याला 10 किलोमीटर पळायचं आहे तर मला ट्रेनिंग करताना त्याला 2 ते 2.5 किलोमीटर, मग 5 किलोमीटर असं इन्क्रिमेंटल रनिंग किंवा प्रोग्रेशन देता येतं, विच कॅन बी मेजर्ड अँड डॉक्युमेंटेड. बरं,
तर उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि फिजिओथेरपीसह इतर ज्या काही उपचाराच्या पद्धती आहेत, विशेषतः मॅरेथॉन धावपटूसाठी त्यांचा परिणाम कसा होऊ शकतो? हाऊ कॅन डिफरंट ट्रीटमेंट फॅसिलिटीज हेल्प इन रिहॅबिलिटेशन ऑफ अ मॅरेथॉन रनर? ओके, सी प्रायमरी प्रत्येक ट्रीटमेंट ॲस्पेक्टचा म्हणजे ॲज अ हेल्थ केअर प्रोव्हायडर आपला प्रायमरी गोल एक असतो की त्याला जे काय दुखापत झालं आहे, जो काय दुखणं होतं, त्रास होतोय, तर पहिले तर कमी करावं. आणि दुसरं म्हणजे त्याचे जे काय स्नायूंची हिलिंग आहे ती एका नॉर्मल प्रकारे करावी. कारण इंजर्ड मसल कॅन हील विदाउट एनी ट्रीटमेंट, पण ते अनफॉर्च्युनेटली स्कारिंग व्हायला लागतं आणि दॅट इटसेल्फ बिकम्स अनदर सोर्स ऑफ प्रॉब्लेम. त्यामुळे जेव्हा फिजिओथेरपिस्ट त्या ॲथलीटला ट्रेन करतो आहे किंवा त्याला रिहॅबिलिटेशनसाठी रिकव्हरीसाठी मदत करतो आहे, त्यावेळेला ह्या गोष्टींकडे म्हणजे त्याचं रिहॅबिलिटेशन योग्य प्रकारे व्हावं, ॲक्सेलरेटेड व्हावं आणि जेवढं त्याला कन्व्हिनियंटली लवकरात लवकर करता येईल ह्या सगळ्या दृष्टीने करावं, हा प्रायमरी उद्देश असतो. पण फिजिओथेरपीमध्ये काही प्रकार असतात, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरपी असते किंवा आणखीन काय असतील, तर त्यांचा परिणाम कसा होतो वेगळा वेगळा? सी इलेक्ट्रोथेरपी हा प्रायमरीली मसल रिकव्हरी किंवा पेन रिकव्हरी आणि दुसरं म्हणजे इन्फ्लमेशन, स्वेलिंग, आतली आपण सूज जी म्हणतो त्याला कमी करायला मदत करतं. पण त्याच्याचबरोबर एक्सरसाइजेस आपण जेव्हा देतो, म्हणजे आम्ही फिजिओला 2 पार्टमध्ये सपोज केलं की एक इलेक्ट्रोथेरपी आणि एक एक्सरसाइज थेरपी. तर एक्सरसाइज थेरपीमध्ये स्ट्रेंथनिंग, कंडिशनिंग, फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग, एन्ड्युरन्स ट्रेनिंग ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. सो इलेक्ट्रोथेरपी इज नॉट द एंटायर डोमेन ऑफ ट्रीटमेंट. बऱ्याचदा ॲथलीट्सला वाटतं की हे मशीन लावलं, हे ट्रीटमेंट घेतलं की माझं पूर्ण होईल. तर ते फक्त तुम्हाला तुमच्या स्नायूची दुखापत कमी करायला, सूज कमी करायला मदत करत असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं ठरतं की तुम्ही कशाप्रकारे कॉन्ट्रीब्यूट करतायत, कशाप्रकारे व्यायाम करतायत, कशाप्रकारे बाकीचे ॲस्पेक्ट ऑफ ट्रेनिंग करतायत, हे जास्त इम्पॉर्टंट असतं. फिजिओथेरपीमध्ये नव्यानं खूप संशोधनं झाली आहेत, तर त्याचा परिणाम खेळाडूंसाठी विशेषतः मॅरेथॉन धावपटूंसाठी कसा झाला आहे? म्हणजे हाऊ हॅज रिसंट इनोव्हेशन्स ऑर रिसर्च इन फिजिओथेरपी हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग द ट्रीटमेंट फॉर मॅरेथॉन रनर्स? ओके, फॉर एनी हेल्थ केअर प्रोव्हायडर सगळ्यात प्रायमरी उद्देश असतो प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरी. कारण इंजुरी झाल्यानंतर मग ऑलरेडी ते सगळं टॅकल करत बसणं हे फॉर अ हेल्थ केअर प्रोव्हायडर आणि फॉर अन ॲथलीट दोघांना जड जातं. त्यामुळे प्रिव्हेन्शनसाठी आजकाल बरेचसे रिसर्चेस आले आहेत. आपण मगाशी याच्याबद्दल ऑलरेडी म्हणालो आहोत की AI टेक्नॉलॉजी आता यूज होते आहे किंवा बायोमेकॅनिकल ॲनालिसिस, मोशन ॲनालिसिस वगैरे यूज होत आहेत. तर हाच फार महत्त्वाचा इव्हेंट असतो. त्याच्याचबरोबर आता मी मगाशी तुम्हाला टेपिंग म्हटलं. अगोदर टेपिंग हे साध्या रिजिड टेपिंगनी करायचं जेव्हा आपण त्या पार्टची मुवमेंट रिस्ट्रिक्ट करत होतो. पण आता नवीन टेक्निक जसं कायनेसिव्ह टेपिंग किंवा के टेपिंग म्हणतात, हे एक इलॅस्टिक टेपिंग आहे जे एक ॲप्रोप्रिएट लेंथ किंवा टेन्शनमध्ये त्या पार्टला लावता येते, ज्याच्यामुळे त्याची मुवमेंट, ॲथलीटची मुवमेंट रिस्ट्रिक्ट न होता तो ॲक्च्युली ती मुवमेंट चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो. सो असे बरेचसे अजून एक इनोव्हेशन, जसं आपण आता इव्हन फ्लॅट फूटचं मगाशी म्हणत होतो, तर ऑर्थोटिक्समध्ये आजकाल बरंचसं काही आलेलं आहे की अगोदर जे मार्केटमध्ये अवेलेबल प्रॉडक्ट आहे ते वापरायला लागायचं. टुडे वी हॅव कस्टमाइज 3D प्रिंटिंग, ज्याच्यामध्ये त्या ॲथलीटला किती प्रेशर, त्याचा आर्चचा डायमेन्शन्स काय हे ॲक्च्युली मेजर करून त्या प्रकारे त्याच्यासाठी 3D प्रिंटिंग करून ऑर्थोटिक्स बनवले जातात. सो टेक्नॉलॉजी हॅज ॲक्च्युली क्रिएटेड अ बून फॉर द ॲथलीट इन दिस पर्टिक्युलर एरा. बरोबर. सो वी हॅव स्पोकन अबाउट इंजुरी अँड प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरी ड्युरिंग द ट्रेनिंग प्रोग्राम, ड्युरिंग द रेस, बट दिस कॅन हॅपन इवन आफ्टर द रेस, पोस्ट रेस. सो हाऊ कॅन फिजिओथेरपी हेल्प इन दॅट? म्हणजे धावपटूची धाव पूर्ण झाली किंवा त्याचा ट्रेनिंग पूर्ण झाली, त्यावेळेला झाली दुखापत वेगळी, पण स्पर्धा संपल्यानंतर सुद्धा परिणाम होऊ शकतो, काय होऊ शकतो, ते थांबवण्यासाठी फिजिओथेरपीचा उपयोग कसा होऊ शकतो? ओके, आता ह्या ज्या इंजुरीज आम्ही बऱ्याचदा बघतो, ह्या जे प्रोफेशनल ॲथलीट्स असतात त्यांच्यामध्ये न होता आम्ही हे खास करून विकेंड ॲथलीट्स जे आहेत त्यांच्यामध्ये जास्त बघतो. फॉर अ प्रोफेशनल ॲथलीट त्यांचे जेव्हा ऑफ रेजिम असते, ऑन रेजिम म्हणजे जेव्हा इव्हेंट्स असतात, ऑफ रेजिम असते जेव्हा इव्हेंट्स नसतात, त्यावेळेला त्यांच्या रेग्युलर ट्रेनिंग, कंडिशनिंग आणि हे सगळं आपण करत बसतो. रेअरली कधीतरी इंजुरीज जर त्यांना झालेल्या असतील तर त्या इंजुरीजना ट्रीट करणं, त्यांचं मसल स्ट्रेंथ आपलं परत आणणं, त्याच्याचबरोबर त्यांचं एन्ड्युरन्स ट्रेनिंग, फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग, हे जे काय आपण मगाशी म्हटलो ते सगळं करता येतं. फॉर अ जनरल पब्लिक जे आजकाल ट्रेंड झालं आहे की एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी फिट, पण आपण त्याला जे लागणारा वेळ किंवा जो पर्सिस्टन्सी आहे ते देत नाही. आपण अचानक म्हणजे मॅरेथॉन डिसेंबरमध्ये येतो, नोव्हेंबरमध्ये सुरुवात करतो की मला डिसेंबरमध्ये पळायचं आहे, आणि अशांमध्ये ह्या पोस्ट मॅरेथॉन इंजुरीज जास्त दिसतात.
मग ह्यांच्यासाठी सुद्धा त्या इंजरीजसाठी आपण जसं मगाशी इलेक्ट्रोथेरपीचे ऑप्शन्स म्हटलं, त्यांचा वापर करून त्यांचं दुखापत कमी करणं, त्यांचे सूज कमी करणं, त्यांचं जे मसल लेंथ एलॉंगेशन आहे ते अप्रोप्रिएट करणं, स्ट्रेचिंग, टेपिंग, ह्या सगळ्या कॉम्पोनंट्स, आणि त्यांना वारंवार आयसिंगचा सुद्धा उपयोग दिला जातो की जेव्हा जेव्हा तुम्ही ॲक्टिव्हिटी कराल, तुमची ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर त्या पार्टला रिकवर होण्यासाठी आयसिंग हा तुम्हाला वारंवार वापरावा लागेल. सो असे बेसिकली जरी काही गोष्टी त्यांनी केल्या तरी बऱ्यापैकी त्यांना फरक पडू शकतो. Fantastic. We are talking to Dr. Apurva Shimpi about physiotherapy for marathon runners. I hope you have subscribed to this channel and you are following this up so that you can listen to many more programs on the same subject, which is the marathon mindset. Thank you. Doctor, let us go to interdisciplinary collaboration. So how can this happen? I mean, physiotherapy, how important it is as far as interdisciplinary collaboration is concerned? सी बऱ्याचदा काय होतं, एव्हरी हेल्थकेअर प्रोव्हायडर थिंक्स दॅट आय एम द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. Okay. आय वुड से द ॲथलीट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. कारण शेवटी आपण जे काय करतोय ते त्याच्यासाठी करतो आहोत. त्यामुळे ॲज अ फिजिओथेरपिस्ट जेव्हा मी एखाद्या ॲथलीटसाठी काही करतो आहोत, त्याचा कोचही तेवढाच महत्त्वाचा आहे, त्याचा जो फिजिशियन आहे तोही तेवढाच महत्त्वाचा आहे, त्याचा न्यूट्रिशनलिस्टही तेवढाच महत्त्वाचा आहे. सो वेन वी वर्क टुगेदर ॲज अ टीम ओनली देन वी कॅन क्रिएट अ बेटर आउटकम. बऱ्याचदा आपल्याकडे दुर्दैवाने आपण एकामेकाचे इगोज जास्त मॅनेज करत बसतो रादर दॅन ॲक्च्युली फोकसिंग, आणि दुर्दैवाने निग्लेक्ट होणारा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा आपला खेळाडूच असतो. त्यामुळे कीपिंग हिम इन द सेंटर, जेव्हा आपण एकत्रितपणे त्याच्या नीड्स, नेसेसिटीज, लाईफस्टाईल रुटीन्स, ट्रेनिंग रेजिम्स हे सगळं बॅलन्स करून आणि इंजरी फॅक्टर्स आणि इंजरी प्रिव्हेन्शन ज्या करतो, त्यावेळेला आय बिलीव्ह वी कॅन क्रिएट अ बेटर आउटकम. सो आय एम व्हेरी व्हेरी मच इन फेवर ऑफ अ टीम वर्क टुवर्ड्स टेकिंग केअर ऑफ एन ॲथलीट रादर दॅन अन इंडिव्हिज्युअल. म्हणजे इथे आपण एकटे कोणी सुपरमॅन नाही आहोत. वी आर ॲक्च्युली वर्किंग फॉर, खरा सुपरमॅन तर तो ॲथलीट आहे, हु इज अन ॲक्च्युली एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. त्यामुळे जेव्हा आपण एकत्रितपणे त्याच्यासाठी काम करतो तेव्हा आय थिंक वी कॅन गेट द बेस्ट आउटकम्स. इथे मुख्य मुद्दा आहे की त्या धावपटूचं आरोग्य आणि त्याची कामगिरी, येस, याच्यामध्ये या संपूर्ण गोष्टींवर कंट्रोल करण्याकरता म्हणजे होलिस्टिक मॅनेजमेंट याच्यामध्ये फिजिओथेरपीचा कसा सहभाग होऊ शकतो? आपण जसं मगाशी म्हटलं की फिजिओथेरपिस्ट इज अ टीम मेंबर. मोस्ट ऑफ द टाइम्स खास करून आम्ही जेव्हा ॲथलीट्सना डील करतो तेव्हा त्यांना ऑलरेडी काहीतरी दुखापत झालेली असते. कधीतरी असं होतं की द ॲथलीट कम्स टू मी ॲज अ फर्स्ट कॉन्टॅक्ट प्रॅक्टिशनर आणि देन आय रेफर हिम टू अ कन्सर्न फिजिशियन ऑर अन ऑर्थोपेडिक सर्जन. पण बऱ्याचदा असंही होतं की वेन ही हॅज लँडेड अप विथ अन इंजरी ही गोज टू द ऑर्थोपेडिक सर्जन फर्स्ट अँड देन ही डायरेक्ट्स हिम टू मी. ओके. So what I'm trying to say is whoever sees the athlete first gets to make a decision on what is supposed to be done. आपण एकत्रितपणे जेव्हा काम करत असतो तेव्हा आपण एकामेकाकडे प्रोफेशनल हेल्प आणि प्रोफेशनल सपोर्ट मागत असतो. नक्कीच. त्यामुळे जेव्हा आपण त्या अगेन मगाशी आपण म्हटलं कीपिंग द ॲथलीट्स इंटरेस्ट इन माइंड, जेव्हा आपण एकत्रितपणे काम करतो दॅट वुड गिव्ह अस द बेस्ट आउटकम. अगदीच. मला वाटतं या मॅरेथॉनर्सना आत्ताच्या आणि भविष्यातल्या या दोन्ही प्रकारच्या मॅरेथॉनर्सला आजच्या या चर्चेचा खूप फायदा होईल. धन्यवाद डॉक्टर, आपण आपला किमती वेळ आम्हाला दिलात आणि खूप छान माहिती सांगितलीत आपण. आपल्या या ज्ञानाचा आम्हाला खूप उपयोग होईल. थँक्यू सो मच. धन्यवाद. So here we are with yet another discussion in the marathon mindset. We'll be back with the next episode. Stay tuned.